गण्याला एका मुलीचा मेसेज आला. मुलगी बोलली, हाय. गण्या, यस. मुलगी बोलली, हाऊ आर यू? गण्या, फाईन. मुलगी बोलली, व्हेअर आर यू फ्रॉम? गण्या, मुंबई. मुलगी बोलली, तुझं शिक्षण किती झालं आहे? गण्या, तुझ्या एवढं. मुलगी बोलली, माझ्या एवढं म्हणजे? गण्या, मी पण एवढंच इंग्लिश बोलून डायरेक्ट मराठीत सुरू होतो. एक बुजुर्ग अपनी पुरानी मारुति से जा रहे थे कि एक बीएमडब्ल्यू को जरा सी खरोच लग गई. बीएमडब्ल्यू में से 4 लंबे चौड़े सरदार निकले और वृद्ध व्यक्ति की पिटाई की नौबत आ गई. तभी बुजुर्ग ने कहा कि आप 4 हैं और मैं अकेला, ये तो नाइंसाफी है. उन चारों सरदार में से जो सबसे बड़ा था वो बोला, सुरजीते और अमरजीते, तुम अंकल की तरफ हो जाओ. बुजुर्ग बोला, पर हम तो 3 हैं और आप 2. तो उनमें से सुरजीते बोला, कोई बात नहीं अंकल जी, आप घर जाओ, इन दोनों से हम निपट लेते हैं. बाप, आजपर्यंत तू असं काही काम केलंस का ज्याने माझी मान वर होईल? मुलगा, एकदा तुमच्या डोक्याखाली उशी लावली होती, विसरले का लगेच? आत्ताचे पालक मुलांना सांगतात की उज्ज्वल भविष्यासाठी जेईई किंवा नीटची परीक्षा दे. आमच्या वेळेस पालक सांगायचे की जी परीक्षा देशील ती नीट दे म्हणजे झालं. मुलगा, बाबा, माझ्या वर्गातल्या सगळ्या मुलांना सोडायला त्यांची आई येते, मग मलाच सोडायला तुम्ही काय येता? बाबा, म्हणूनच. वडील, बाळा लस्सी पिणार? मुलगा, नाही. वडील, बाळा दूध पिणार? मुलगा, नाही. वडील, बाळा ज्यूस पिणार? मुलगा, नाही. वडील, आईच्या वळणावर गेला आहे, बहुतेक खून पिणार. बाबा, का रडतोस? मुलगा, आई पाय घसरून चिखलात पडली. बाबा, अरे मग रडतोस का? तुला हसायला पाहिजे. मुलगा, मी अगोदर हसलोच होतो. आजचे भविष्यामध्ये लग्नाचा योग लिहिलाय. मनात वेगळाच आनंद होतोय. विचार करतोय बायकोला सांगू की नको. नवरा, मी पाय दाबायचे होय ग तुझे? बायको, वडाला फेऱ्या तुमच्यासाठीच मारल्या ना मी, मग दाबा पाय गपगुमान. जावई बापू लग्नानंतर प्रथमच सासूरवाडीला गेला. सासू, जावई बापू हे आपलंच घर समजा, कसलीही लाज करू नका. मग काय, जावई बापू बसले लगेच भांडी घासायला.